लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा संकल्प आहे। यासाठी भाजपकडून दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही दिग्गज चेहरे देखील लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची चर्चा आहे। लोकसभेला 400 पेक्षा जास्त जागांचा नारा भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलाय। उत्तर प्रदेश नंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा या महाराष्ट्रात आहेत। त्यामुळेच राज्यातल्या 48 पैकी 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प महायुतीच्या वतीने करण्यात आलाय। 2019 साली भाजपला 23 तर युतीला 41 जागा मिळाल्या होत्या। यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या साथीनं महायुती म्हणून लोकसभेला भाजप सामोरी जाते। निवडणूक चुरशीची असल्यानं भाजप दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे। गेल्या वेळच्या खासदारांना तिकीट नाकारत आमदार, मंत्री आणि राज्यसभा खासदारांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेत। भाजपच्या संभाव्य उमेदवारांवरती एक नजर टाकू। पियुष गोयल दक्षिण मुंबई, राहुल नार्वेकर दक्षिण मुंबई, विनोद तावडे उत्तर मुंबई, रवींद्र चव्हाण रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा ठाणे, विनय सहस्त्रबुद्धे ठाणे, सुनील देवधर पुणे, मुरलीधर मोहोळ पुणे, नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग, चंद्रशेखर बावनकुळे वर्धा, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, हंसराज अहिर चंद्रपूर, गिरीश महाजन रावेर, मंगेश चव्हाण जळगाव, जयकुमार रावल धुळे, अमरीश पटेल धुळे। मतदारसंघातील नेत्यांची ताकद, जातीपातीची समीकरण पाहून हा निर्णय होईल। भाजपचे नेते मात्र याबाबत केंद्राकडे बोट दाखवतात। मी पक्षामध्ये एवढे वर्ष काम करतो, आम्हाला पक्ष माहिती देत नाही, पण तुम्हाला माहिती देतो। तुम्हाला सॅल्यूट आहे, जी माहिती आमच्यापाशी नाही ती तुमच्यापाशी असते। चंद्रपूरसाठी तुमचं नाव चर्चेत आहे। ठीक आहे, ठीक आहे, नाव आहे चर्चेत आणि तुम्ही चर्चा सुरू ठेवताय। कारण तुम्हाला मी राज्याच्या राजकारणात राहू नये असं तुम्हाला वाटत असावं असं वाटतं। तुम्ही दिल्लीला जायला इच्छुक नाही वाटतं? थंडी आहे तिकडे, माझ्याकडे स्वेटर नाही। दुसरीकडे महायुतीमध्ये असलेल्या शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या यादीवर सुद्धा भाजपची छाप असण्याची शक्यता आहे। विजयी होण्याच्या निकषावरती काही दिग्गजांना तिकीट दिली जातील, तर काहींना कमळ चिन्हावर सुद्धा निवडणुकीमध्ये उतरवलं जाईल अशी चर्चा आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांवरती एक नजर टाकू। संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगर, संजय राठोड यवतमाळ वाशिम, तानाजी सावंत धाराशिव, उदय सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग, किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून सुद्धा काही नावं चर्चेत आहेत। सुनेत्रा पवार बारामती, शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर, सुनील तटकरे रायगड, प्रफुल्ल पटेल भंडारा, राजेश विटेकर परभणी, रामराजे नाईक निंबाळकर सातारा, नितीन काका पाटील सातारा, अर्चना राणा जगजितसिंह पाटील धाराशिव। शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुद्धा याबाबत चर्चा सुरू होईल असं सांगतायत। 14 जानेवारी नंतर याबाबत चर्चा सुरू होईल असं कळतंय। 22 तारखेनंतर सगळा बैठकीचा सपाटा सुरू होईल आणि तातडीनं या सगळ्या गोष्टीवर निर्णय घेतला जाईल। अंतर्गत बोलणं आणि बैठकीमध्ये एक आपलं मत मांडून त्यावर एकदम फायनल निर्णय घेणं ही सर्व प्रक्रिया 22 तारखेनंतर सुरू होणार आहे। फेब्रुवारीमध्ये आम्ही विभागीय मेळावा त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याचबरोबर आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका महायुती म्हणून पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने लढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला असल्यामुळे 45+ हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत। अशा वेळेला त्या संदर्भात सुद्धा चर्चा त्या ठिकाणी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आणि मोदी गॅरंटीवरती ही निवडणूक लढवत असल्यानं उमेदवारांच्या यादीवर दिल्लीचा वर्चस्व राहील असं सांगण्यात येत आहे। भाजप धक्कातंत्राचा वापर करून
वेगळे चेहरे निवडणुकीत उभे करण्याची शक्यता आहे। त्यामुळे भल्या भल्या संभाव्य उमेदवारांना भूकंपाचे धक्के बसू शकतील। महायुतीच्या उमेदवारांच्या यादीची उत्कंठा त्यामुळेच जास्त असेल। ज्ञानेश्वर कौतमलसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, मुंबई।